हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो. आवाज येतोय सर? हा, आवाज येतो. हा, ठीक. हो सर. आज आपण अर्थशास्त्र पेपर नंबर 2च्या अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत. सर मागच्या आवाज आठवड्यात येत नाही. येत नाही आवाज. आता बघ, येतोय आवाज? नाही सर. हो येतोय सर. तुझा ऑफ आहे का बघ. हॅलो, आदिती. आदिती, आवाज येतोय? हॅलो. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. मागच्या आठवड्यात आपण समग्र अर्थशास्त्र पेपर नंबर 2 च्या सिलेबसचा आपण विचार केलेला आहे. आज प्रत्यक्षामध्ये आपण समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्र अर्थशास्त्राचे स्वरूप आणि समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती, त्याचबरोबर समग्र अर्थशास्त्राचे महत्त्व आणि समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषणाला असलेल्या मर्यादा यांचा आपण अभ्यास करणार आहोत. एक मिनिट. हा, पीपीटी स्लाइड दिसतंय तुम्हाला? हॅलो. हो सर, दिसतोय. दिसतंय. हा, ठीक. मागच्या वर्षी आपण सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 मध्ये पेपर नंबर 2 मध्ये समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्र म्हणजे थोडक्यात मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास. एखादी व्यक्ती कशा पद्धतीने वर्तन करते, त्या व्यक्तीच्या वर्तनाच्या अभ्यासास आपण अर्थशास्त्र असे म्हणतो. मग त्यामध्ये एखादी व्यक्ती वस्तूचे सेवन करीत असताना त्या वस्तूपासून महत्तम समाधान कसे मिळविते, एखादी उद्योग संस्था उत्पादन करीत असताना महत्तम उत्पादन कसे प्राप्त करते आणि त्याचबरोबर महत्तम नफा कशा पद्धतीने मिळविते, याचा जो अभ्यास केला जातो त्यालाच आपण अर्थशास्त्र असे म्हणतो. मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 16व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत होऊन गेलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या अर्थतज्ञांचे जे सिद्धांत आहेत किंवा होऊन गेलेले जे अर्थतज्ञ आहेत, त्यांचे विभाजन प्रामुख्याने 5 गटामध्ये केले जाते. एक आहे सनातनवादी अर्थतज्ञांचा संप्रदाय म्हणजे गट. विशेषतः 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ॲडम स्मिथ,
माल्थस, जेबीसे, डेव्हिड रिकार्डो यांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांना आपण सनातनवादी अर्थशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो आणि त्या अर्थतज्ञांना आपण सनातनवादी अर्थतज्ञ असे म्हणतो. मग 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर आधारित त्यांनी सिद्धांत मांडले. परंतु नंतर काळाच्या ओघामध्ये परिस्थिती बदलली आणि सनातनवादी अर्थतज्ञांनी मांडलेले सिद्धांत चुकीचे ठरले किंवा सनातनवादी अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये काही दोष होते. ते दोष दूर करण्यासाठी एक मिनिट, ते दोष दूर करण्यासाठी अर्थतज्ञांनी नवीन सिद्धांत मांडले. त्या अर्थतज्ञांना आपण नव सनातनवादी अर्थतज्ञांचा संप्रदाय असे म्हणतो आणि त्यांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्या सिद्धांतांना आपण नव सनातनवादी अर्थशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो. हॅलो, आवाज येतो ऐकू? हॅलो, हा. त्यानंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः 20व्या शतकाच्या सुरुवातीला जे अर्थतज्ञ होऊन गेले त्या अर्थतज्ञांच्या गटाला, संप्रदायाला आधुनिक अर्थतज्ञांचा संप्रदाय असे म्हणतो आणि त्यांनी जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताला आपण आधुनिक सिद्धांत असे म्हणतो. विशेषतः 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये परिस्थिती बदलली, त्यामुळे नवसनातनवादी अर्थतज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतामध्ये काही दोष निर्माण झाले. मग ते दोष दूर करण्यासाठी आधुनिक अर्थतज्ञांनी काही नवीन सिद्धांत मांडलेले दिसून येते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे अर्थतज्ञ होऊन गेले त्या अर्थतज्ञांच्या गटाला किंवा संप्रदायास आपण नव आधुनिक अर्थतज्ञांचा संप्रदाय असे म्हणतो. मग आधुनिक अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये जे दोष होते ते दोष दूर करून तेच सिद्धांत वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न अर्थतज्ञांनी केला. आपण त्यांना नव आधुनिक अर्थशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो आणि त्या अर्थतज्ञांना आपण नव आधुनिक अर्थतज्ञांचा संप्रदाय असे म्हणतो. विशेषतः 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये काही अर्थतज्ञ होऊन गेलेले काही अस्तित्वात आहेत. मग अशा अर्थतज्ञांच्या गटास आपण लुकास अर्थतज्ञांचा संप्रदाय असे म्हणतो आणि त्यांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्या सिद्धांतास आपण लुकास सिद्धांत असे म्हणतो. मग 16व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत जे जे अर्थतज्ञ होऊन गेले त्यांनी जे जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांचे विभाजन 5 गटात केले जाते. एक, सनातनवादी अर्थतज्ञांचा संप्रदाय, त्यांनी मांडलेले सिद्धांत सनातनवादी अर्थशास्त्रीय सिद्धांत. 2, नवसनातनवादी अर्थतज्ञांचा संप्रदाय, त्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत त्यांना आपण नवसनातनवादी अर्थशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो. त्यानंतर आधुनिक अर्थतज्ञांचा संप्रदाय, त्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत त्यांना आपण आधुनिक अर्थशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो. त्यानंतर होऊन गेलेल्या अर्थतज्ञांचा संप्रदाय म्हणजे नव आधुनिक अर्थतज्ञांचा संप्रदाय, त्यांनी मांडलेल्या सिद्धांतास आपण नव आधुनिक अर्थशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो. आणि त्यानंतर काही अर्थतज्ञ होऊन गेलेले काही अस्तित्वात आहेत अशा अर्थतज्ञांच्या संप्रदायास आपण लुकास संप्रदाय असे म्हणतो आणि त्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत त्यांना आपण लुकास थेरीज असे म्हणतो. मग अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे पाहण्याचे 2 दृष्टिकोन आहेत. एक सूक्ष्म दृष्टिकोन. सूक्ष्म याचा अर्थ लहानातल्या लहान एककाचा, लहानातल्या लहान घटकाचा, लहानातला लहान एकक किंवा लहानातला लहान घटक.
मग या सूक्ष्म दृष्टिकोनावर आधारित अर्थशास्त्राची एक नवीन शाखा विकसित झालेली आहे. त्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. याचा सविस्तरपणे मागच्या वेळेस केले. थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातल्या लहान एककाचा, लहानातल्या लहान घटकाचा जो अभ्यास केला जातो त्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. भारताची लोकसंख्या आज जवळजवळ 136 कोटी इतकी आहे. मग या 136 कोटी लोकसंख्येपैकी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या एकमेव व्यक्तीचा जो आपण अभ्यास करू त्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की सुंदरवनच्या जंगलामध्ये शेकडो वर्षाची विविध प्रकारची अनेक झाडे आहेत. त्यापैकी सर्वात जुने 500 वर्षाचे जे झाड आहे त्या एकमेव झाडाचा जो आपण अभ्यास करतो किंवा करू त्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. आता SYBA ला भाऊसाहेब नेने महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्थशास्त्र विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यास इतरांपेक्षा अधिक मार्क मिळालेले आहेत त्या एकमेव विद्यार्थ्याचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तेव्हा त्याचं आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातल्या लहान घटकाचा किंवा लहानातल्या लहान एककाचा अभ्यास करतो. तुम्हाला माहित असेल पहा की सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने सुईच्या टोकावरील अणूचे हजारो कण आपल्याला न्याहाळता येतात. मग त्या सुईच्या टोकावरील अणूंच्या हजारो कणांपैकी जो सर्वात लहान, जो सर्वात छोटा कण आहे त्याचा आपण जो अभ्यास करतो त्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. प्राध्यापक के बोल्डिंग यांच्या मते एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा एखाद्या विशिष्ट कुटुंबाचा किंवा एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेचा जो अभ्यास केला जातो त्यास सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. पहा इथे एक व्यक्ती आहे, एक कुटुंब आहे, एक उद्योग संस्था आहे. प्रत्यक्षामध्ये अनेक व्यक्ती आहेत, असंख्य कुटुंबे आहेत, असंख्य उद्योग संस्था आहेत, पण त्या सर्वांचा अभ्यास न करता केवळ एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा, एका उद्योग संस्थेचा आपण जो अभ्यास करतो त्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. हॅलो 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 हा, आवाज येतोय सर. हा येतोय सर आवाज. लक्ष देऊन ऐका जरा. त्यानंतर सर अर्थशास्त्राकडे पाहण्याचा आणखीन एक दुसरा दृष्टिकोन आहे, तो म्हणजे समग्र दृष्टिकोन. समग्र म्हणजे एकूण. इथे एका एककाचा किंवा एका घटकाचा अभ्यास केला जात नाही, इथे एकूणाचा अभ्यास केला जातो. इथे एकूणाचा अभ्यास केला जातो. लहानातल्या लहान एककाचा अभ्यास न करता लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास न करता सर्व एककांचा किंवा सर्व घटकांचा एकत्रितपणे जो अभ्यास केला जातो त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. समग्र अर्थशास्त्रास एकूणाचे अर्थशास्त्र असे म्हटले जाते. समग्र अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो, संपूर्ण आर्थिक परिस्थितीचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकमेव व्यक्तीचा अभ्यास न करता भारतातल्या 136 कोटी लोकसंख्येचा आपण जेव्हा एकत्रित अभ्यास करू एकूण लोकसंख्येचा त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो.
मगाशी उदाहरण दिलं सुंदरबनच्या जंगलाचं. सुंदरबनच्या जंगलातील शेकडो वर्षाचे जे जुने झाड आहे, 500 वर्षाचे, त्या एकमेव झाडाचा अभ्यास न करता जंगलातल्या विविध प्रकारच्या असंख्य झाडांचा जेव्हा आपण एकत्रितपणे अभ्यास करतो तेव्हा त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. जगामध्ये 250 पेक्षा अधिक राष्ट्र आहेत, त्यापैकी भारत एक आहे. मग या 250 राष्ट्रांपैकी ज्यावेळेस आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा, भारत या एकमेव देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा त्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. आणि जेव्हा आपण 250 राष्ट्रांचा एकत्रितपणे अभ्यास करू तेव्हा त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. मग इथे पहा, समग्र अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जो अभ्यास केला जातो, अर्थव्यवस्था याचा अर्थ कार्य करण्याची पद्धत किंवा कार्य करण्याची प्रणाली. आता भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन 3 गटात केले जाते. प्राथमिक क्षेत्र, यामध्ये शेती, शेतीशी संबंधित दुय्यम उद्योग व्यवसाय. दुय्यम उद्योग व्यवसायामध्ये विशेषतः दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, जंगलतोड इत्यादींचा समावेश केला जातो. त्याच्यानंतर दुय्यम क्षेत्र, यालाच आपण औद्योगिक क्षेत्र किंवा उत्पादन क्षेत्र असे म्हणतो. यामध्ये कुटीर उद्योग, छोटे उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठ्या प्रमाणावरील उद्योग यांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. आणि तृतीय क्षेत्र, याला आपण सेवा क्षेत्र असे म्हणतो. विशेषतः या सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण, वित्त, वास्तव मालमत्ता, बँका, विमा, सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण या सेवा देणाऱ्या उद्योगांचा समावेश केला जातो. मग इथे समग्र अर्थशास्त्रामध्ये आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास करतो. म्हणजे प्राथमिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांचा जो एकत्रित अभ्यास आहे त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. प्राध्यापक के.ई. बोल्डिंग यांनी समग्र अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. पहा, प्राध्यापक के.ई. बोल्डिंग यांच्या मते एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता राष्ट्रीय उत्पन्नाचा किंवा एखाद्या विशिष्ट किमतीचा अभ्यास न करता सर्वसाधारण किंमत पातळीचा किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाचा अभ्यास न करता राष्ट्रीय उत्पादनाचा जो अभ्यास केला जातो त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. पहा इथे काय म्हटलेलं आहे, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता. पहा, मुकेश अंबानी जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेली एक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखली जाते, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा त्या केवळ मुकेश अंबानीच्या उत्पन्नाचा विचार न करता भारतातल्या 136 कोटी लोकसंख्येच्या उत्पन्नाचा आपण जेव्हा एकत्रित अभ्यास करतो, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. पण इथे समग्र अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास न करता सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंच्या किमतीचा समावेश असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उपभोग्य वस्तू, दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू, त्याचबरोबर भांडवली वस्तू आणि मूलभूत वस्तू यांच्या किमतींचा एकत्रितपणे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्यास आपण सर्वसाधारण किंमत पातळी असे म्हणतो. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाचा अभ्यास न करता, म्हणजे शेतीमध्ये विविध प्रकारचे अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते. मग इथे केवळ गव्हाच्या उत्पादनाचा अभ्यास न करता
सर्व प्रकारच्या अन्नधान्याचा किंवा रोखीच्या पिकांचा आपण जेव्हा एकत्रितपणे अभ्यास करतो तेव्हा त्याचा आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. म्हणजे इथे शेती व्यवसाय म्हणजे प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र, तृतीय क्षेत्र, या तीनही क्षेत्रामध्ये ज्या ज्या वस्तू आणि सेवांचे देशात उत्पादन केले जाते त्या सर्व वस्तू आणि सेवांचा एकत्रितपणे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे म्हणतो. थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचा अभ्यास केला जातो आणि समग्र अर्थशास्त्रामध्ये एकूण लोकसंख्येचा, सर्व लोकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. आपल्याला विशेषतः जॉन मेनॉर्ड केन्स या अर्थतज्ञाने मांडलेल्या समग्र अर्थशास्त्रीय सिद्धांताला मानाचे स्थान असलेले दिसून येते. विशेषतः 1929 ते 1935 या जागतिक महामंदीच्या परिस्थितीचा अभ्यास करून जॉन मेनॉर्ड केन्स यांनी द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचा ग्रंथ मांडला आणि तो ग्रंथ त्यांनी 1936 मध्ये प्रकाशित केला. जॉन मेनॉर्ड केन्स यांनी मांडलेला हा जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचा ग्रंथ समग्र अर्थशास्त्राचे एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. मग समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती कशा प्रकारची आहे? समग्र अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या अभ्यास विषयांचा अभ्यास केला जातो हे आपल्याला इथे तक्त्याच्या स्वरूपामध्ये थोडक्यात स्पष्ट करते. पहा, इथे समग्र अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांताचा अभ्यास केला जातो. समग्र अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांताचा अभ्यास केला जातो. याचे विभाजन 3 गटात केले जाते. 1 उपभोग फलनाचा सिद्धांत, 2 गुंतवणूक फलनाचा सिद्धांत आणि 3 व्यापार चक्राचा सिद्धांत. आपण केन्सने मांडलेल्या या उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांतातील उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक फलनाचा सिद्धांत आणि व्यापार चक्रीय सिद्धांताचा अभ्यास या अभ्यासक्रमामध्ये सविस्तरपणे करणार आहोत. त्यानंतर मूल्य सिद्धांत. पहा, मूल्य म्हणजे क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती. मूल्य म्हणजे क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती. मूल्य किंवा क्रयशक्ती हे किंमत पातळीवर अवलंबून असलेले दिसून येते. म्हणून या मूल्य सिद्धांतामध्ये चलनवाढ म्हणजे भाववाढ, चलन घट आणि मुद्रा अपस्फीतीकारक, ज्याला आपण स्टॅगफ्लेशन असे म्हणतो, याचा अभ्यास आपण सविस्तरपणे या पेपर नंबर 2 मध्ये करणार आहोत. त्यानंतर आर्थिक अभिवृद्धीचा सिद्धांत. विशेषतः 1950 पर्यंत सनातनवादी अर्थतज्ञ असतील, नवसनातनवादी अर्थतज्ञ असतील किंवा आधुनिक अर्थतज्ञ असतील, या अर्थतज्ञांनी अभिवृद्धीच्या सिद्धांताचे विवेचन केलेले दिसून येत नाही. पण 1950 नंतर या आर्थिक अभिवृद्धीबाबतच्या सिद्धांताचे विवेचन अर्थतज्ञांनी केलेले आहे आणि त्याच्यामध्ये पहिले महत्वाचे सिद्धांत आहे आर्थिक अभिवृद्धीचे, ते म्हणजे हेरॉड डोमोर मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक अभिवृद्धीचे हेरॉड डोमोर प्रमेय. याच्या व्यतिरिक्त
टोबे, पॉल एम सॅम्युएल्सन यासारख्या अर्थतज्ञांनी रोस्टॉव आर्थिक अभिवृद्धीचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो. या आर्थिक अभिवृद्धीच्या सिद्धांताचा अभ्यास समग्र अर्थशास्त्रामध्ये केला. त्याच्यानंतर समग्र अर्थशास्त्रीय विभाजनाच्या सिद्धांतातील वेतन आणि नफा यांचा सापेक्ष वाटा. पहा, मागच्या वर्षी आपण विभाजनाच्या सिद्धांताचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे. यामध्ये उत्पादन घटकाचे विभाजन 4 गटामध्ये केले जाते: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य. या 4 उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा. मग या विभाजनाच्या सिद्धांतातील वेतन आणि नफा यांचा सापेक्ष वाटा जो आहे त्याचा अभ्यास समग्र अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. हा जॉन मेनॉर्ड केन्सच्या मते उत्पन्न म्हणजे वेतन हे रोजगाराच्या पातळीवर अवलंबून आहे. उत्पन्न म्हणजे वेतन हे रोजगाराच्या पातळीवर अवलंबून आहे. रोजगाराची पातळी ही परिणामकारक मागणीवर अवलंबून असते. परिणामकारक मागणी एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलनावर अवलंबून असते. एकूण मागणी फल हे पुन्हा उपभोग फल आणि गुंतवणूक फलनावर अवलंबून असते आणि पुरवठा फल त्यामध्ये प्रामुख्याने भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेचा अभ्यास केला जातो. या समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषणाचे महत्व कशा प्रकारचे आहे? समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण धोरणकर्त्यांना, संशोधकांना, उद्योग संस्थांना, व्यक्तीला तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांना, उदाहरणार्थ IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक जागतिक बँक, WTO जागतिक व्यापार संघटना या आंतरराष्ट्रीय संस्थांना समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा उपयोग होतो. समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषणाचे व्यावहारिक आणि सैद्धांतिक महत्व आपल्याला या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अर्थव्यवस्थेचे कार्य कसे चालते हे समजावून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले दिसून येते. म्हणजे एखादी अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्य करते हे जर समजावून घ्यायचं असेल तर त्यासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त असलेले दिसून येते. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. हो सर. हा, ठीक. जगामध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. एक अमेरिकन भांडवलशाही अर्थव्यवस्था, 2 चीनची समाजवादी अर्थव्यवस्था, 3 भारताची मिश्र अर्थव्यवस्था. अमेरिकेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला अधिक महत्व असलेले दिसून येते. याउलट सरकार म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचे महत्व हे मर्यादित असलेले दिसून. दुसऱ्या बाजूने साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व्यक्तीला स्वातंत्र्य नाही, खाजगी क्षेत्राचे अस्तित्व असलेले दिसून येत नाही. येथे सरकार म्हणजे सार्वजनिक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते. आता पहा, चीनचा आपण जर विचार केला
चीनमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेशी निगडीत, देशाशी निगडीत सर्व निर्णय चीनमधील कम्युनिस्ट सरकारमार्फत घेतले जातात. म्हणजे एखाद्या मुलाला जन्म द्यायचे किंवा नाही, जन्म दिल्यानंतर त्या मुलाला कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे, शिक्षण दिल्यानंतर त्याला कुठे नोकरी मिळवून द्यायची, हे सरकारमार्फत ठरविले जात. भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील खाजगी क्षेत्र आणि पूर्वीच्या USSR, युनायटेड साऊदर्न सोव्हिएत रशिया, म्हणजे ज्याला आपण सोव्हिएत संघ असे म्हणत होतो. 1995 मध्ये या सोव्हिएत संघाचे 100 तुकडे होऊन 100 देश निर्माण झाले. त्या पूर्वीच्या सोव्हिएत संघामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला होता. म्हणून आपण अमेरिकेतल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील खाजगी क्षेत्र आणि सोव्हिएत संघ राज्यातील सोव्हिएत संघाच्या म्हणजे रशियातील समाजवादी अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्राचा स्वीकार करून आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकार म्हणजे सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्राच्या सहअस्तित्वाबरोबर महत्वाची भूमिका बजावित असलेले दिसून येते. 2. पहा, भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. काही कार्ये ही सरकारमार्फत केली जातात आणि काही कार्ये ही खाजगी क्षेत्रामार्फत पार पाडली जातात. त्यामुळे खाजगी क्षेत्राच्या सहअस्तित्वाबरोबर सरकार अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचा विकास करण्याची एक महत्वाची भूमिका बजावित असलेली दिसून येते. मग अशा अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त आहे. 2. आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी एखाद्या देशाची कामगिरी कशा प्रकारची आहे त्याचे मूल्यमापन करण्यासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त असलेले दिसून येते. आता आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन हे प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित केले जाते. मग राष्ट्रीय उत्पन्न निर्धारित करणारे घटक कोणते आहेत? मग त्या घटकाचा अभ्यास आपण समग्र अर्थशास्त्रामध्ये करतो. राष्ट्रीय उत्पन्न हे प्रामुख्याने उत्पादनावर अवलंबून आहे. उत्पादन हे गुंतवणूक आणि रोजगाराच्या पातळीवर अवलंबून असलेले दिसून येते आणि त्याचबरोबर उत्पन्नाच्या पातळीवर देखील अवलंबून असलेले दिसून येते. पण राष्ट्रीय उत्पन्न रोजगाराच्या पातळीवर, रोजगाराची पातळी परिणामकारक मागणीवर, परिणामकारक मागणी एकूण मागणी फल आणि एकूण पुरवठा फलनावर अवलंबून असलेले दिसून येते. आपण जर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर आज भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे $3 ट्रिलियन इतके असलेले दिसून येते. म्हणजे जगामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात भारत हा 5व्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. पहिला क्रमांक आहे अमेरिकेचा, दुसरा आहे चायनाचा, तिसरा आहे जपानचा. म्हणजे पहा, ही क्रमवारी कशाच्या आधारावर लावण्यात आलेली आहे? राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित.
मग राष्ट्रीय उत्पन्नाचा तुलनात्मक अभ्यास करून ज्या देशाचे उत्पन्न अधिक आहे त्याला पहिला क्रमांक देण्यात आलेला आहे. अर्थव्यवस्थेची आर्थिक कामगिरी विविध घटकांवर अवलंबून असलेले दिसते. भारतामध्ये आज आपण पाहतो की आजही जवळजवळ 30% लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. म्हणजे काय? ज्या लोकांना किमान 2 वेळच्या अन्नाची गरज भागविता येत नाही किंवा ज्या लोकांना किमान 2 वेळच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न मिळविता येत नाही त्यांना गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक असे म्हणतात. गोनी दांडेकर आणि नीलकंठ रथ या अर्थतज्ञांनी दारिद्र्याची व्याख्या केली. ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या लोकांना 2250 कॅलरीज इतके उष्मांक मिळवून देणारे अन्न खरेदी करण्या इतपत उत्पन्न मिळत नाही त्यांना आपण गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हणतो. पहा, आपण जिवंत आहोत का? आपण हालचाल करतोय. हालचाल का होते? कारण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा म्हणजे उष्मा आहे आणि ही उष्मा कशाच्या आधारे प्राप्त होते? आपण जे अन्न सेवन करतो त्या अन्नातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे आपण आपले सर्व अवयव हे अवयवांची हालचाल करू शकतो, म्हणून आपण जिवंत आहेत असे आपण म्हणू शकतो. नियोजन मंडळाने दारिद्र्याची व्याख्या केलेली आहे. ज्या व्यक्तीला दर दिवसाला 15 रुपये इतके उत्पन्न मिळत नाही त्या व्यक्तीस गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हणतात. मग त्या 15 रुपयाच्या उत्पन्नामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे पहा. सकाळी उठल्यानंतर दात घासण्यासाठी टूथपेस्ट, त्यानंतर सकाळचा चहा, नाश्ता, आंघोळीचे साबण, त्याच्यानंतर दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण, एवढा खर्च 15 रुपयामध्ये भागवायचा. आपण पेणमधल्या समृद्धी हॉटेलमध्ये एक वेळच्या राईस प्लेटच्या जेवणासाठी गेलो तर आपल्याला 70 रुपये मोजावे लागतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये खर्च कमी असतो, मान्य आहे, पण 15 रुपयामध्ये एक वेळचा नाश्ता आणि 2 वेळच्या जेवणाचा खर्च आपण भागवू शकत नाही. म्हणजे जगामध्ये, भारतात आजही दारिद्र्य अधिक असल्या कारणामुळे, गरीब लोकसंख्येचे प्रमाण अधिक असल्या कारणामुळे, जरी भारत हा जगातला वेगाने विकसित होणारा 3ऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जात असला तरी देखील भारत अद्यापही दारिद्र्याच्या निकषावर आधारित हा एक अविकसित आणि मागासलेला देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे पहा, ही आर्थिक कामगिरी विशेषतः आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2005 ते 2016 या कालावधीमध्ये भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण कमी झालेले आहे. दारिद्र्य काय आहे? कारण त्यांना रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून उत्पन्न नाही म्हणून 2 वेळचे अन्न ते खरेदी करू शकत नाहीत, म्हणून ते दारिद्र्य आहे. पण 2005 ते 16 या कालावधीमध्ये सरकारने लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले, उत्पन्न मिळाले आणि त्यामुळे त्यांना आपल्या गरजा भागविता येणे शक्य झाल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण हे कमी झालेले दिसते. पण आता कोरोनामुळे अनेक लोकांना आपला रोजगार गमवावा लागलेला दिसून येतो.
रोजगार गमावल्यामुळे त्यांना उत्पन्न नाही म्हणून ते वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. म्हणून दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसले. थोडक्यात समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त. त्याच्यानंतर सरकारला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी विशेषतः या आर्थिक धोरणामध्ये अर्थव्यवस्थेतल्या विविध क्षेत्राशी निगडित जी धोरणे आहेत त्या सर्व धोरणांचा समावेश आर्थिक धोरणामध्ये केला जातो. मग त्याच्यामध्ये चलनविषयक धोरण आहे. चलनविषयक धोरण म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात वाढ अथवा घट करण्याबाबतच्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणास आपण चलनविषयक धोरण मॉनिटरी पॉलिसी असे म्हणतो. आत्ताच तुम्हाला माहित असेल की आपण कोरोनाच्या या महामारीच्या संकटामध्ये आरोग्याच्या सुविधा या अपुऱ्या असल्या कारणामुळे त्या सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण व्हाव्यात म्हणून सरकारने नुकतेच एक धोरण ठरविलेले आहे आणि त्या धोरणाअंतर्गत आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी आरोग्य क्षेत्राला आवश्यक असलेल्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 60,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. हे जे धोरण आहे त्यास आपण आर्थिक धोरण असेल. त्याचबरोबर मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक धोरण म्हणजे व्याजदरात घट करणे किंवा व्याजदरात वाढ करण्याबाबतच्या मध्यवर्ती बँकेच्या पैशाबाबतच्या धोरणास आपण चलनविषयक धोरण असे म्हणतो. राजकोषीय धोरण सरकारचे कर म्हणजे उत्पन्न, सरकारचे खर्च, सरकारचे कर्ज आणि तुटीचा अर्थ भरणा या बाबतच्या धोरणास आपण राजवित्तीय धोरण असे म्हणतो. पहा, तुम्हाला माहित असेल शेतकऱ्यांना दर 3 महिन्याला 3,000 रुपये सरकारकडून दिले जातात. दर 3 महिन्याला केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 3,000 रुपये दिले जातात. हे जे धोरण आहे त्यास आपण आर्थिक धोरण असे म्हणतो. मग वेतन विषयक धोरण असेल, वेतनात वाढ करण्याबाबतचे धोरण असेल किंवा औद्योगिक धोरण असेल किंवा आयात निर्याती बाबतचे धोरण असेल. तुम्हाला माहित असेल मधल्या काळामध्ये चीनने आपला भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण चीनमधून ज्या ज्या वस्तूंची आयात करीत होतो ती आयात बंद केली. म्हणजे हे धोरण आहे त्या धोरणास आपण आर्थिक धोरण असे म्हणतो. हे धोरण ठरविण्यासाठी सरकारला समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त असलेले दिसत. त्याच्यानंतर भविष्यकालीन पूर्वानुमानासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त आहे. हा एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. हॅलो, आवाज ऐकू येतोय? हो सर. हा, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी विजन 2020 नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी असे अनुमान काढलेले होते किंवा भाकीत केले होते भारताच्या संदर्भात की 2020 मध्ये in 2020 इंडिया विल बी द सुपर पॉवर. 2020 मध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयास येईल. भारत एक महासत्ता म्हणून उदयास येईल. हे भाष्य कशाच्या आधारावर केलेलं आहे त्यांनी?
हा अनुमान, पूर्वानुमान कशाच्या आधारावर काढलेला आहे? कारण भारतामध्ये काम करणारी जी लोकसंख्या आहे, 18 ते 60 वयोगटातील लोकसंख्येला आपण उत्पादक लोकसंख्या किंवा काम करणारी लोकसंख्या असे म्हणतो. संपूर्ण जगामध्ये भारतात 18 ते 60 वयोगटातील काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 54% इतके असलेले दिसते. काम करणाऱ्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध झाला की वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढेल. वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढेल आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यामुळे साहजिकच अर्थव्यवस्था एक महासत्ता म्हणून उदयास येते. नरेंद्र मोदींनी असं ठरवलेलं आहे की 2025 पर्यंत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे 5 ट्रिलियन US डॉलर पर्यंत वाढवायचे. म्हणजे आपला क्रमांक जो आहे तो 5 वरून 3ऱ्या क्रमांकापर्यंत आपण वाटचाल करणार आहोत. आज भारताचा क्रमांक 5वा आहे, पण 2025 मध्ये जेव्हा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे 5 ट्रिलियन US डॉलर पर्यंत वाढेल तेव्हा जगातील एक 3री महासत्ता म्हणून भारत उदयास आलेली असते. मग अशा प्रकारचे अनुमान काढण्यासाठी, अंदाज बांधण्यासाठी, भविष्यकालीन अंदाज बांधण्यासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त असलेले दिसले. त्यानंतर आर्थिक योजना तयार करण्यासाठी समग्र अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत आणि या सिद्धांतावर आधारित नियोजनकर्ते आर्थिक योजना तयार करतात. लक्षात, आपण भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर रशियाकडून नियोजन पद्धतीचा स्वीकार केला. विशेषतः 1819 मध्ये लेनिनने रशियामध्ये नियोजन पद्धतीचा अवलंब करून जो विकास साध्य केला त्यामुळे जगातल्या देशांचे डोळे दिपले. म्हणून भारताने रशियाने अवलंबिलेल्या नियोजन पद्धतीचा स्वीकार स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने केला. 1949 मध्ये आपण नियोजन मंडळाची 1949 मध्ये नियोजन मंडळाची स्थापना केली. 1950 मध्ये नियोजनबद्ध पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी पंचवार्षिक योजनेला 1951 मध्ये सुरुवात करण्यात आलेली. आजपर्यंत 12 पंचवार्षिक योजना पूर्ण झालेल्या आहेत. मग प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा आपण विचार केला. 1951 मध्ये भारत एक कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जातो. ते जवळजवळ 70 ते 80% लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणून ओळखला जात होता. 70 ते 80% लोक हे शेतीवर अवलंबून होते. त्यांच्या रोजगाराचे, उत्पन्नाचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसाय ओळखले जातो. कारण नुकतेच भारताला स्वातंत्र्य मिळालेले होते. ब्रिटिशांनी भारतामध्ये जे काही उद्योग निर्माण झालेले होते ते हेतू पुरस्सर नष्ट केले. त्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात झालेला नव्हता. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं. पहिली पंचवार्षिक योजना 1951 मध्ये सुरू झाली आणि 55 मध्ये ही योजना पूर्ण झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीच्या विकासाचे जे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले होते
त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शेती उत्पादनात वाढ झाल्यामुळे साहजिकच पहिली पंचवार्षिक योजना ही पूर्णपणे यशस्वी झालेली दिसते. पहा, आपल्याला माहित आहे शेती पावसावर अवलंबून आहे आणि पाऊस हा अनिश्चित स्वरूपाचा असलेला दिसून येतो. असं म्हणतात, इंडियन ॲग्रिकल्चर इज अ गॅम्बल विथ मान्सून. म्हणजे भारतीय शेती ही पावसाशी खेळली जाणारी जुगार आहे. पाऊस योग्य वेळी पुरेशा प्रमाणात पडला तर शेती उत्पादनात भरघोस वाढ होते. त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्न वाढतो. पाऊस योग्य वेळी पुरेशा प्रमाणात पडला नाही तर शेती उत्पादनात घट होते किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय उत्पन्नावर झालेला आपल्याला इथे दिसून येतो. दुर्दैवाने पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये योग्य वेळी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेला अधिक यश प्राप्त झाले. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेती विकासाबरोबर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एक अभिनव योजना तयार केली, ती म्हणजे गंगा योजना, गंगा प्रोजेक्ट. उत्तर भारतातल्या हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी संपूर्ण भारतभर फिरवून, म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्यातून फिरवून ती दक्षिणेकडच्या कन्याकुमारी जवळ असलेल्या समुद्राला जोडायची ही योजना होती. या योजनेसाठी येणारा खर्च जागतिक बँकेने मंजूर केलेला होता. ही योजना प्रत्यक्षात अंमलात आली असती तर भारत हा खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला असता. पण केवळ काही तांत्रिक कारणांमुळे ही योजना प्रत्यक्षात अंमलात आलेली दिसून येत नाही. आणि आज या योजनेचा म्हणजे ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे स्वप्न देखील आपण पाहू शकत नाही. एवढा प्रचंड खर्च या प्रकल्पाचा आहे आणि यासाठी जागतिक बँक आर्थिक मदत किंवा कर्ज देण्यासाठी तयार नाही. म्हणूनच विशेषतः अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी राज्यांमधल्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्या एकमेकांना जोडण्याचे कार्य हाती घेतले. याला खंड पडलेला लक्षात घ्या. आजही काही राज्यामध्ये, विशेषतः बिहार सारख्या राज्याचा आपण जर विचार केला तर नेपाळमधून किंवा चीनमधून मोठ्या प्रमाणात पाणी जेव्हा सोडण्यात येतं तेव्हा बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण. महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये चेरापुंजी नंतर सर्वाधिक पाऊस हा कोकणात पडतोय. पण एप्रिल मे मध्ये कोकणातल्या काही गावांमध्ये पाणी नसल्यामुळे पाण्याचे संकट निर्माण झालेले दिसते. हा प्रश्न सोडवण्यासाठी योजना तयार करावी लागते आणि योजना तयार करण्यासाठी साहजिकच समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय तुलना करण्यासाठी विशेषतः राष्ट्रीय उत्पन्न, समग्र आर्थिक घटकांचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण रोजगार आणि दरडोई उत्पन्न या समग्र आर्थिक घटकांच्या सहाय्याने किंमत पातळी असेल, निर्देशांक असेल, या समग्र आर्थिक घटकांच्या सहाय्याने आपण आंतरराष्ट्रीय तुलना करू शकतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र अर्थशास्त्रीय संकल्पना म्हणून ओळखली जाते.
हा एक समग्र अर्थशास्त्रीय घटक म्हणून ओळखला जातो. मग या समग्र अर्थशास्त्रीय घटकाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय तुलना करण्यासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त आहे. आपण इंग्लंडला मागे टाकलेलं आहे. पहा, इंग्लंड 5व्या क्रमांकाचा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात इंग्लंड 5व्या क्रमांकाचा देश होता आणि भारत 6व्या क्रमांकाचा देश होता. आपण इंग्लंडला मागे टाकून 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि इंग्लंड जो 5व्या क्रमांकावर होता तो 6व्या क्रमांकावर खाली सरकलेला दिसून येतो. हे कशामुळे घडलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यामुळे. मग राष्ट्रीय उत्पन्नाचा उपयोग आपण आंतरराष्ट्रीय तुलना करण्यासाठी उपयोगात आणू शकतो. दरडोई उत्पन्न, पहा, राष्ट्रीय उत्पन्नाचे जे विभाजन केले जाते लोकसंख्येमध्ये. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. उदाहरणार्थ आपण कुटुंबावरून राष्ट्राची कल्पना करूया. समजा कुटुंबाचे उत्पन्न आहे 2000 रुपये आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या आहे 4. 2000 भागिले 4, 4 पंचे 20. पुढे प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारे उत्पन्न किती? 500 रुपये. 2000 रुपये हे राष्ट्राचे उत्पन्न आणि 500 रुपये हे देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता जे उत्पन्न मिळेल त्यास आपण दरडोई उत्पन्न असेल. आता दरडोई उत्पन्नाचा उपयोग आपण आंतरराष्ट्रीय तुलना करण्यासाठी केला तर भारताचे दरडोई उत्पन्न हे बांगलादेशच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी असलेले दिसून येते. जगात सर्वाधिक दरडोई उत्पन्न हे स्वित्झर्लंडचे असलेले दिसून येते. सर्वाधिक दरडोई उत्पन्न हे स्वित्झर्लंडचे असलेले दिसून येते. भारतामध्ये 850 अमेरिकन डॉलर इतके दरडोई उत्पन्न असलेले दिसून येते. चीनचा आपण विचार केला तर चीनमध्ये 3000 अमेरिकन डॉलर इतके दरडोई उत्पन्न असलेले दिसून येते. म्हणूनच या दरडोई उत्पन्नाच्या निकषाच्या आधारे आंतरराष्ट्रीय तुलना करून कोणता देश विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. त्याच्यानंतर शेवटचं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांताचा विकास करण्यासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अत्यंत उपयुक्त असलेले दिसून. विशेषतः सूक्ष्म अर्थशास्त्रातील आपण घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत किंवा मागणीच्या नियमाचा आपण विचार केला तर इथे एका व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करून हे सिद्धांत किंवा नियम मांडण्यात आले. परंतु हेच सिद्धांत आणि नियम सर्व लोकांना लागू होतात, लक्षात घ्या. पहा, जेव्हा किंमत वाढते तेव्हा देशातल्या लोकांची मागणी कमी होते, बरोबर आहे. एका व्यक्तीची मागणी कमी होत नाही, सर्व लोकांची मागणी कमी होते. जेव्हा किंमत कमी होते तेव्हा सर्व लोकांची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांताचा विकास करण्यासाठी समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषण हे उपयुक्त असलेले दिसून येते. त्याच्यानंतर या समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषणाला असलेल्या मर्यादा. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण व्यावहारिक आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून उपयुक्त असले तरी देखील या सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाला काही मर्यादा असलेल्या दिसून येतात किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये काही दोष असलेले दिसतात. पहिला महत्वाचा दोष आहे तो म्हणजे अतिरिक्त सामान्यीकरण. हा समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये वैयक्तिक अनुभवाचे अतिसामान्यीकरण केल्यामुळे मिळणारे
निर्णय, निष्कर्ष हे चुकीचे मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीने केलेली बचत ही योग्य म्हणून ओळखली जाते, परंतु देशातील सर्वच लोकांनी एकाच वेळेस बचत करण्याचा प्रयत्न केला तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ते अयोग्य म्हणून ओळखले जाते. जर बचत मोठ्या प्रमाणात वाढली तर साहजिकच वस्तू आणि सेवांची मागणी कमी होते. मागणी कमी झाली की गुंतवणूक कमी झाल्यामुळे रोजगाराची पातळी कमी होऊन बेकारांची संख्या वाढते. गुंतवणूक कमी, रोजगार पातळी कमी, उत्पादन कमी, यामुळे देशाच्या विकासाचा वेग देखील कमी झालेला दिसून येतो. म्हणजे जे एका व्यक्तीच्या बाबतीत सत्य आहे ते इतर सर्व लोकांच्या बाबतीत सत्यच असेल असे निष्कर्ष आपण काढू शकत नाही. वैयक्तिक अनुभवाचे अतिसामान्यीकरण करण्याचा प्रयत्न केला तर मिळणारे निष्कर्ष हे चुकीचे मिळतात. समग्र अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये अचूक आणि पूर्ण माहिती मिळविता येत नाही. पहा, भारतामध्ये किती लोक बेकार आहेत हे कशाच्या आधारावर मोजले जाते? प्रामुख्याने एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये ज्यांना रोजगार नाहीये, ज्यांची नोंदणी झालेली आहे, अशा नोंदणी केलेल्या व्यक्तींच्या संख्येवर आधारित बेकारांची संख्या मोजली जाते. पण ज्या व्यक्तींनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नाव नोंदलेलं नाहीये त्या व्यक्तीचा समावेश बेकारांमध्ये केला जात नाही. राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका विशिष्ट वर्षात देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य. आता पैशातील मूल्य केव्हा काढले जाते? जेव्हा आपण बाजारात अन्नधान्य विक्रीसाठी नेतो तेव्हा त्या अन्नधान्याचे मूल्य पैशात व्यक्त करतो आणि उत्पन्न मिळवतो. शेतकरी अन्नधान्याची विक्री करून उत्पन्न मिळवतो आणि त्या उत्पन्नाच्या आधारावर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. पण शेतकरी सर्व अन्नधान्य बाजारपेठेत विक्रीसाठी नेतो का? नाही. शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या वर्षभराच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतकरी अन्नधान्य उत्पादनापैकी विशिष्ट असा वाटा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून काढून ठेवतो आणि राहिलेल्या अन्नधान्याची बाजारपेठेत विक्री करतो. म्हणजे जे अन्नधान्य उपभोगासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे ते बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात नाहीये आणि त्यामुळे त्याची नोंद न झाल्यामुळे साहजिकच राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक माहिती, पूर्ण माहिती मिळविता येत नाही. आता पहा, जनगणनेसाठी ज्यावेळेस सरकारी कर्मचारी किंवा शिक्षक गावातल्या प्रत्येक कुटुंबाकडून माहिती मिळवतात, एखाद्या व्यक्तीने जर विचारलं की तुमचं वर्षाला उत्पन्न किती आहे, प्रत्येक व्यक्ती अचूक माहिती देते का? नाही देत. लक्षात, नाही देत, दिली जात नाही माहिती. 10 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर आपण सांगतो की 5 लाख रुपये उत्पन्न आहे. का? तर भीती वाटते इन्कम टॅक्सची रेट पडेल का. बरोबर आहे. त्यामुळे अचूक आणि अपूर्ण माहिती समग्र अर्थशास्त्रामध्ये मिळविता येत नाही. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रीय निर्णय समग्र अर्थशास्त्रास लागू होत नाही. हा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं एखाद्या व्यक्तीने केलेली बचत ही त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून योग्य मानली जाते. पण हा निष्कर्ष किंवा आपण काढलेले जे काही किंवा घेतलेले जे निर्णय आहेत ते समग्र अर्थशास्त्रास आपण
लागू करू शकत नाही किंवा समग्र अर्थशास्त्रास ते लागू होत असलेले दिसून येत नाही. थोडक्यात एका एककाचा, एका घटकाचा, एका व्यक्तीचा, एखाद्या कुटुंबाचा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता सर्व लोकांच्या उत्पन्नाचा किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा, एखाद्या विशिष्ट किमतीचा अभ्यास न करता सर्वसाधारण किमतीचा, एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाचा अभ्यास न करता राष्ट्रीय उत्पादनाचा जो अभ्यास केला जातो त्यास आपण समग्र अर्थशास्त्र असे. हॅलो, समजलेला आहे? हो सर. 1 तारखेपासून तुमच्या ग्रुपवर टाइम टेबल टाकलं जाईल. 1 तारखेपासून रेग्युलर लेक्चर्स होतील. लक्षात घ्या, आपले 2 पेपर आहेत. प्रत्येक पेपरला 3-3 लेक्चर्स आहेत. त्यापैकी 2-2 लेक्चर्स होतील. म्हणजे आठवड्यात 6 दिवस 6 लेक्चर ऐवजी आपण 4 लेक्चर्स घेणार आहोत. पेपर नंबर 2चे 2 लेक्चर्स आणि पेपर नंबर 3चे 2 लेक्चर्स. तो टाइम टेबल जो आहे तो तुम्हाला ग्रुपवर पाठविला जाईल किंवा पाठवलेलं असेल. त्याप्रमाणे आपले लेक्चर्स होते. ठीक आहे? हो सर. कोणाला काही विचारायचंय? सर मला ग्रुपला ऍड करा ना. अर्पिता तवरकर म्हणजे मोरे ना तू? हा सर, आता आडनाव बदलला. ऍड केलं ना मी तुला, बरोबर ना? हा तुला ऍड केलं मी ग्रुपमध्ये. सर, बाकीच्या ग्रुपमध्ये नाही. बाकीच्या ग्रुपमध्ये मी मॅडमना सांगितलेलं आहे, ते करतील. हा ठीक आहे. मग आपण आज इथेच थांबूया. ठीक आहे? ओके, थँक्यू, बाय, गुड डे.